आज ही पत्रकार परिषद घेवपाचो मुख्य उद्देश असा, गेल्या 5-6 दिसा पयलीं मडगांव मतदारसंघाचो माजी आमदार आनी कोंकणी भाशेचो प्रेमी, मराठी भाषेचो द्वेष करपी, मगो पक्षाचो द्वेष करपी, स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकराचो द्वेष करपी, त्याच प्रमाणे माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचो द्वेष करपी माजी आमदार ॲडव्होकेट उदयबाब भेंब्रो हेणे आपले एक भाषण व्हायरल केला आणि त्या भाषणात त्याने मगो पक्षाचेर एक तथ्यहीन असे आरोप केले आणि त्या आरोपाचो आम्ही जाहीर निषेध करतो. उदयबाब भेंब्रेचो मगो पक्ष जाहीर निषेध करता आणि याचे सविस्तर जी पत्रकार परिषद आसा ती आमचो ज्येष्ठ पक्षाचो उपाध्यक्ष ॲडव्होकेट नारायण सावंत, त्याच प्रमाणे पक्षाचो खजिनदार अनंत नायक तुमकां भेट करतलो. आता प्रतापान सांगलेल्या प्रमाणे गेले काही दीस जागर ह्या मथळ्या खाली बाब उदय भेंब्रो उलयलो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान ताणें कितें सांगलें की मगो पक्ष आणि भाऊसाहेब यांचेर ताणें ताशेरे ओडले. अशा मनशाचे जाणटेपण जालां आणि तो कित्याक कितें उलोवपाक लागला तेन्ना ह्या उदय भेंब्र्याचे मगो पक्षाच्या वतीन आणि बहुजन समाजाचो एक भुरगो ह्या नात्यान ताचो हांव निशेध करता. तो उलयता आसतना उलयलो की 2 मुद्दे ताणें घेतले, एक ओपिनियन पोल आणि दुसरें ताणें सांगलें की आपल्या गोंयांत ताणें 40 वर्सां काय 20 वर्सां कितें फाटीं गेले. तेन्ना उदय बाबाक हांव इतलें सांगपाक शकता, तूं परतें उलयलो तें म्हाका दिसता खरें तर आमी जे बहुजन समाज आसा, बारीक कश्टकरी लोक आसा, शेतकारी लोक आसा, हे खरें तर 40 वर्सां फाटल्यान गेले. हे तुमकां लागून, तुमचो जो हक्क घेवन तुमी जे बसलेले उच्च काही पदस्थ लोक आसा ते हांकां लागून फाटीं गेले. नाहीतर भाऊसाहेब गोंयांत येयलो, मुख्यमंत्री जालो म्हणून हे जे गोड बीज आज आमी जे भोगता बहुजन समाज, तेजे सगळें श्रेय आमी भाऊसाहेबाक वयतात आणि हितून कांयच दुबाव ना. पॉयंट येयलो ओपिनियन पोलाचो. ओपिनियन पोलाक हे डिसिजन आशिल्लें सेंट्रलाचें आणि तेन्ना 3 मुद्दे आशिल्ले. एक तर गोंय महाराष्ट्रा बरोबर वचपाचें, दुसरें गोंय कर्नाटका बरोबर वचपाचें काय तटस्थ रावपाचें. तेन्ना भाऊन काही जे बरे बरे लोक आशिल्ले, लिडर आशिल्ले, तेजे बरे मागपी आशिल्ले, तितून जॅक सिक्वेर आशिल्लो, हेंचे कडेन सगळें डिस्कशन करून एक फायनल डिसिजनाचेर येयले. आणि तेन्ना भाऊक दिसलें की जॅक सिक्वेरा बीन कितें सांगता तें सारकें आणि मर्जराचे अगेन्स्ट भाऊन बीन मतदान केलें. पेडणेकरांक सारकें सांगून दवरलें, सगळ्या लोकांक सांगलें. तेन्ना ही भाऊन गोश्ट एक्सेप्ट केली. आतां भाऊ ओपिनियन पोल घेवपाचें कारण एक आशिल्लें की जे आमचे कश्टकरी लोक आसा, शेतकरी लोक आसा, बहुजन समाज लोक आसा, हे खंय तरी शिक्षणा पासून कित्याक पासून वंचीत वयताले. आणि काही हे हक्क जे लोक आशिल्ले, हक्क घेवन ते हे आतां उलोवपी आसा ते जागरा सारकेले भेंब्रे, हे आमच्या लोकांक वयर सरपाक दिनाशिल्ले. हे हेणी आमच्या बारीक लोकांक सगळ्यांक चिड्डून दवरलेले आणि पोर्तुगीजांक लागीं धरून घट धरून हेणे आपली पोळी बसपाक चालू केल्ली. तितूंतले हे उदय भेंब्रे. कारण हेंचे कडेन जी आज प्रॉपर्टी आसा, जे कितें आसा ते फक्त हेच लोकां कडेन कितें हेजो प्रश्न, हो तुमी प्रश्न सगळ्यांनी विचारपाक जाय आनी हायलायट करपाक जाय. आमच्या बारीक लोकां कडेन जमिनी कित्याक ना? कालूच हांवें किशोर नायक गांवकारांचे जे गांवकरी आशिल्ले ते वाचलें. कौस्तुभ नायकान एक लेख आशिल्लो तो वाचलो. तर किशोर बाबान सांगलेलो तो एक मुद्दो तुमकां सांगता की एक मनीस सोबत आमी रावतात काणकोण, तो काणकोणचो मनीस पेडणे वचून भाटकार जाता
हेजेर मातशें गोश्ट करपाचें कित्याक थंय फक्त आमचो गांवकरी कितें आमचो शेतकार कित्याक ना आमचो गरीब कित्याक लोक ना बहुजन समाज कित्याक ना हे उच्चभ्रू लोक कित्याक आसा कारण हे लोक ह्या पोर्तुगीजां कडेन रावन आपली आपली पोळी भाजल्यात आनी ही भाऊक हें पटनाशिल्लें आनी देखून भाऊन आमकां सगळ्या एकठांय घेवन बहुजन समाजा एकठांय घेवन हो एक पक्ष तयार केलो आनी हेंचे खंबरटे मोडले म्हणून अजुनूय हे लोक स्वप्नान सुद्दां उठ्ठात आनी भाऊच्या नांवान शंक मारपाक सोदता हितूंतलोच एक प्रकार तेन्ना अशें ह्या मनशाक सांगता हांव की निमाणें आमच्या जॅक शिकवेरान सुद्दां वयता वयता भाऊची तोखणाय केली आनी भाऊक सांगलें तुजो असलो मनीस 500 वर्सां जावपाक शकना जेन्ना अशे लोक हे भाऊ बद्दल बरें उलयतात आनी भाऊन आनी एक गोश्ट सांगता कोंकणी मराठी पळय तो म्हणटा भाऊन कोंकणी मराठी केन्नाच दुय्यम स्थान दिलें ना आमचे कॉन्स्टिट्युएंसी सुद्दां आसा मोगो पक्षाचे तेजेर मराठीक आनी कोंकणीक तितलेंच स्थान दिल्लें आसा कारण हे लोक आसा म्हणजे हे झगडी लावपाचें काम हे उदय भेंब्रे सारकिल्ले करतात कोक आमचे हिंदू म्हणात क्रिस्तांव म्हणात हे आमचे भितर केन्नाच नाशिल्लें कारण भाऊ जेन्ना सरकार स्थापन केल्लें तेन्ना तितून तेज्या मंत्रिमंडळान कॅथलीकूय मनीस आशिल्लो ब्राह्मणूय मनीस आशिल्लो आनी हे आमचे बारीक लोकूय आशिल्लो अशें घेवन चलपी भाऊचेर तूं अशें उलयता हेजें एक प्रश्नचिन्ह जाता तेन्ना खरो आमकां भंय जर कोणाचो आशिल्लो तर हे उच्चभ्रू लोक आशिल्लो पळय न्ही उदय भेंब्रे सारकिल्ले लोकांचो आमचो भंय आशिल्लो आमकां पोर्तुगीजाचे भंय नाशिल्ले अशें लोकांक आमी खरें फाटीं पडल्या तर हे उदय भेंब्रे सारकिल्ल्या लोकांक लागून जेणे हात मेळोवणी केल्ली पोर्तुगीजा कडेन आनी ह्या पोर्तुगीज अवशेशांतले मनीस हांव कितें म्हणटा पोर्तुगीजाचे हे अवशेश हे भेंब्रो म्हणटा तो हेंचो हांव जाहीर निशेध करतां ह्या माध्यमांतल्यान आनी फुडलीं सुत्रां हांव आमच्या ज्येश्ठ बाबा ॲडवोकेट नारायण सावंता कडेन सोपयतां. नमस्कार. प्रतिभा भेंब्रो मी सहसा चंद्रदर्शन पूर्ण केला 80 वर्सां 80 वर्सां केला वयान जाणटे आहात ते जाणटे आसात शिक्षणानूय ते बरे व्हडले आसात विचारूय करतात अनुभव आसा अनुभव आहा तांकां तेंच्या आमची संस्कृती आमकां सांगता की जाणट्यांचो मान राखात शिक्षणाचो मान राखात अनुभवाचो मान राखात ते संस्कृती ही संस्कृती आमकां कुसून मेळ्ळी ही भारतीय संस्कृती जी मराठीचे तर्फे आमकां ही मेळ्ळी आनी त्या खातीर आमी ताका तशें व्हडलें ट्युशन दिना आमचे हांव जाणा तेंचे जे म्हालगडे आहा ते म्हालगडे सुद्दां रागान म्हणटात जे मराठीक हें करतात चला महाराष्ट्र अशें ते म्हणटा पूण आमी तें म्हणजे ना कित्याक आमची संस्कृती आहा आनी ही संस्कृती आमकां शिकयल्ली आहा तेन्ना मेमोरी हांव एकूच शिकूंक सोदता ते जे पणजे जवळ जवळ 50 वर्सां नंतर ओपिनियन पोलाची याद काडटा ते खाजयता खंय कर्जता खंयसर कितें जाता कांय समजना 50 वर्सां नंतर तुमी म्हाका येता सगळे आतां 50च्या फुडले आसात म्हणजे 50 जाणा तुमकां तुमी कोणे तरी एखादो एक आमदार नेतो किंवा सादो एक कार्यकर्त्याक सुद्दां केन्ना पळयला की आमकां ओपिनियन पोल जाय म्हणटालो किंवा महाराष्ट्रांत नांव आसा महाराष्ट्रांत गोमंत पक्ष पण त्या नंतर जेन्ना ओपिनियन पोल जालो त्या दिसा पासून खंयच्या पक्षाच्या खंयच्याच नेत्यान कार्यकर्त्यान अनुयायान हितचिंतकान तो नांव काडूंक ना आमी तो खुल्या मनान स्विकारलो खुल्या मनान स्विकारलो त्या नंतर खंयच जो प्रश्न येवंक ना पण तेज्या पयलीं पार्श्वभूमी थोडीशी आतां म्हाका वायट कितें दिसता की आतांची जी पिढी आहा ओपिनियन पोल जावन 2 पिढयो जाल्यो आनी आतांच्या पिढीन बेश्टेच वेगळे वेगळे जे सांगपाचो जो प्रयत्न करता ही पिढी फुडें चलोंक जाय आनी इतिहास घेवन फुडें चलोंक जाय गोंय फुडें सरपाक जाय उमेदीन सरपाक जाय तेका लागून हें अशें कितें कलुशीत मन भुरग्यांचें जावंक जायना म्हणून आमकां हें सांगचें पडटा म्हाका एकूच म्हणणें आहा की तुमी जर इतिहास जर धुंडाळून पळयलो जाल्यार त्या काळची जी पार्श्वभूमी आसा गोंयाची ती तुमी लक्षांत धरात 1961 गोवा मुक्त जालो म्हणजे एक्चुअली कितें जालें पुर्तुगीज गेले बाकीचे लोक येयले पण त्या काळान सुद्दां प्रशासन कोणाच्या हातीन आसलेलें टोटल अवघ्याच लोकांच्या हातीन आसलेलें आनी त्या लोकां पासून कामगिरी लोक आहा तांकां त्रास जाताले तेंचे जिणे सामके विस्वासी जाताले आनी ताका लागून हो प्रश्न येयल्लोच पण तेन्ना जे राजकारण जालें गोवा मुक्त जाल्या नंतर 2 वर्सांनी इलेक्शन जालें तेज्या मदीं सेंट्रल गव्हर्मेंटान 2 खासदार नेमणूक केले त्या खासदारा पैकी एक सावथ गोवाचो एक नॉर्थ गोवाचो तुमी जर इतिहास काडीत हांवें तुमी वाचलेले गोवा पुरी हितून एका IAS ऑफिसरान बरयल्लें की हांगाल्या एका खासदारान पार्लमेंटान सांगलें इट इज ही मुक्ती न्हू इज नॉट अ लिबरेशन
एग्रेशन ओनर्स म्हणून आमकां मान्य ना अशे पद्दतीचो प्रचार इलेक्शना पयलीं जातालो. इतलेंच न्हू, युनोन सुद्दां तेंच्यांनी एक पत्र धाडलेलें, युनो कडेन तेंच्यांनी कैफियत मांडलेली की आमकां हे बळजबरीन घेतला तेन्ना आमकां परत ते नाका, भारतांत आमकां रावपाचें ना. अशे पद्दतीचें जेन्ना वातावरण निर्माण जाता आनी फुडली गजाल तुमकां सांगता, जेन्ना 37 दिसांनी प्रजासत्ताक दिन जालो, 26 जानेवारी जाली, ती दिसा संपूर्ण गोंयांत जास्त लोकांनी जे आमचे लोक आसलेले तेंच्यांनी दिपोत्सव साजरो केलो, दिवाळी साजरी केली, सगळ्यांक 20 मिनटां लायल्यो. पण पुर्तुगीज धार्मी जे लोक आसलेले तेंच्यांनी ती दिसा ब्लॅक डे पाळलो. ब्लॅक डे, काळो, ती दिसा तेंच्यांनी पोंट्यो लावंक ना. हो इतिहास आसा. आनी ह्या सगळ्या गोश्टींक बहुजन समाज खंय आसलो हें तुमी लक्षांत धरात. म्हणटकूच एक प्रकारचे त्या टायमाची जी पार्श्वभूमी आसलेली ओपिनियन पोलाची किंवा विलिंगडनाची ते कारण आसलेले, हे आमचे सगळे लोक, बहुजनाचे लोक, तेंच्यो बुद्दी धोपरान, त्यामुळे ते केन्नाय कोणाक वच जावं शकता, हो एक भंय आसलेलो. आतां मेवळे हे आमकां हे स्वातंत्र्य मेवळे ही मुक्ती आमची उरतली काय ना असो एक प्रश्न थोड्या दिग्गजांच्या मनात आसलेलो. आनी तुमकां आतां परत एक सांगता, ह्या विलिंगडनाक सुद्दां उच्चभ्रू लोक, सारस्वत लोक वांगडा आसलेले. तांकांय कळटालें की हे बारीक लोकांक त्रास जातले, म्हणून ते विलिनीकरण. हेजो अर्थ असो न्हू की विलिनीकरणाचो आमी आतां सपोर्ट करता. 50 वर्सां पयलीं विलिनीकरण हो ओपिनियन पोल जालो, तो प्रश्न सोंपलो. आमी तो केन्ना दिसपाक धरुना आनी ना. पूण म्हाका वायट दिसता, परत 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 कित्याक याद काडटा, हेंचे म्हालगडे याद काडटा केन्ना केन्ना. गरज नासतना तो कांय प्रश्नच ना. हांव म्हणटा आनी वेगळे वेगळे विशय आहा, त्या विशयाचेर चिंतन करा, मंथन करा, लोकांक एकत्र करा, तें ना. भाशावाद, भाशा परत मराठी कोंकणीची भाशा. म्हाका सांग, गोंयांत एमजी पार्टी कडेन 17 वर्सां राज्य आसलेलें. त्या 17 वर्सांक जावं हिंदू जावं क्रिश्चन जावं भाशीक हे वाद पेटलेले ना. पेटूकूच दिवना, कित्याक भाऊ सगळ्यांक लागीं धरतालो. आतां तुमकां सांगता, गोंयांत फक्त 3 मिनिस्टर आनी 3.5 मिनिस्टर, एक बामण, एक क्रिश्चन, एक भाऊ, इतले ते सतत चलताले. कित्याक करताले? कित्याक सगळे लोक जाय आसले. भाऊ कोणाक दुखोवपाचो नासलो. ते सरकारूच तशें चल्लेलें. कोणाचोच कोणें राग धरूं ना, कोणाचो द्वेश धरूं ना, की कोणाच्या विशीं मोठें कितें षडयंत्र धरूं ना. राजकारण हें राजकारण आसलेलें. हांव इतलें जाणा की विरोधी पक्ष सुद्दां आहा ते एकामेकाच्या हातींगार धरून गोंयाच्या फुडा खातीर काम करताले आनी हेंच करपाक जाय आसलें. पण म्हाका समजना की आयज उदय भोंगरे कित्या खातीर उलयता, हेच्या फाटल्यान कोण आसा आनी कितें तरी कारण आसूं शकता. तेणें सांगलें की गोंयांत खंय विलिनीकरणाक लागून गोंयाची खंय संपत्ती, गोंयाचे पयशे खर्च जाले. हांव भाऊ सारक्या मनशान विलिनीकरण जेन्ना ठरयलें, ओपिनियन पोल ठरलो, तेन्ना भाऊन सरळ राजिनामो दिलो. ते सरकार बरखास्त, सरकार सोडलें आनी विधानसभा सुद्दां भंग केली. आनी एक सादो सामान्य मनीस म्हणून तो विलिनीकरणाच्या वटेन उबो रावलो. आनी तेन्ना हो सरकारचे पयशे, सरकारची संपत्ती म्हणपाचो प्रश्न येताच थंयसर. हें कोणें केल्लें? पण हो प्रश्न परत परत आमच्या बारीक लोकांक सांगून ते ठरयता की विलिनीकरणा खातीर भरपूर पयशे मोडले, विलिनीकरणा लागून ह्या गोंयाची साधन सुविधा खर्च केली. हें कांयच तशें घडलेलें ना. हो इतिहास आसा एक्चुअली. पण आतां म्हाका वायट दिसता, कित्याक 50 वर्सां नंतर त्या फार्मिंगान आसलेले लोक कमी जाले. नाच जाता जवळ जवळ सामके कमी आसा. हेका उत्तर दिवपाक कोण ना. होच उदय भोंगरे 1984 उबो रावलो पक्ष म्हणून. एमजीची 3-4 हजार मतां आसलेली. एमजीन सरळ पार्टीमध्ये येयलो, निवडून येयलो. तेन्ना ताका दिसूंक ना एमजी अस्पृश्य म्हणून. तेन्ना ताका दिसूंक ना. बरें, माध्यम 2010-2011 माध्यमांक उदय भोंगरे सबंद गोंयभर ताईक घेवन भोंवो लागलो. ताईक अध्यक्ष केली. ताईची भलावण करूं लागलो की ताईन हा ते प्राथमीक शिक्षणा खातीर जे इंग्लिशीन करूंक सोदता तेर बंदी हाडून तिणें कोंकणी मराठीक दिली. वा वा वा. हें सगळ्या गांवांनी तोच उलोवंक लागलो. तेन्ना ताका दिसलें ना की एमजी पार्टीची हो ताई मुख्यमंत्री आसलेली, तिणें हें केलें काय कितें तें उलोवंक ना. म्हणजे मनीस सड्या प्रमाणे आपले जाय जाय तसो रंग बदलता काय कितें, हो एक मोठो प्रश्न आमच्या फुडें निर्माण जाता. ह्यो गोश्टी आसा न्ही, ह्यो गोश्टी आतांच्यो आहा म्हणून हांव उलयतां. म्हाका विलिनीकरणाच्या टायमार वय खूब कमी, एक 7-8 वर्सां. पण म्हाज्या सारके हेजे पेक्षा ज्येश्ठ आहा तेंच्यान सांगपाक जाय आनी कळपाक जाय न्ही. लोकांची दिशाभूल जावंक जायना हे प्रश्न. हो एक तुजो प्रश्न विलिनीकरणाचो. ते तुमकां सांगता कितें जालां आसतलें तें. आनी आमी त्या नंतर आमचे घटनेन दुरुस्ती करून आमी घटक राज्याचो तिरस्कार केला.
केन्नाच खंयच्याच रँकेन फालीच्या खंयच्याच भुरगो सांगचे ना की बाबा महाराष्ट्राचे हांव महाराष्ट्र संस्कृती दिसता लागीं आसलेलो भाशे दिसता लागीं आसलेलो म्हणून महाराष्ट्र. आतां तुमी म्हणटा तुमी एमजीचे महाराष्ट्राचें नांव कित्याक दवरला त्या फाटल्यान एकूच भुमिका आसलेली की त्या नंतर जो इलेक्शन कमिशनाचे वेगळे हे जाले चेंजीस जाले तितून अशें आसलेलें ज्या क्षणाक आमी नांव बदलता त्या क्षणाक आमचें शिव तें चिन्ह वयता आनी शिवा विशीं खूब लोकांक आपुलकी आसा चिन्हा विशीं तें चिन्ह वचोंक जायना म्हणून तें नांव अजुनूय आसा. हेजो अर्थ आमी महाराष्ट्रवादी न्ही पण म्हाका वायट दिसता कोंकणीवाले मार्केट सदीच म्हणटा महाराष्ट्र उलयता एमजी उलयता मराठी उलयता चला महाराष्ट्रात अशें ना. संबंदीचे आमचो आहा तुमी आमचे आमी तुमचे एकत्र रावया. वयलो प्रश्न मराठी कोंकणी विशीं केन्ना दुजावा जावंक ना. अजुनूय आमचे घटनेनी बरयल्ले आहा आमचे जाहीरनामे तुमी वाचून पळया. प्रत्येक जाहीरनामा आमी कोंकणी मराठी समान दर्जो अशेंच मागता. आनी तुमी लक्षात धरा 1986 जे मोठे आंदोलन जालें कोंकणी मराठीचे तेन्ना सुद्दां आमी केन्नाच कोंकणी नाका अशें म्हणूंक ना. आमी सदीच म्हटलां तेंच्या बरोबर आमकां आमच्या बरोबर तेंकां अशी एक मोकळाची बरयल्ली पण तेंच्यान तशें करूं ना. हें नाका आनी तें नाका सामको विरोध. कोण तरी थोडे लोक आसा 12 पैकी 7 लोक ते 5 लोक हांगा आसा जाल्यार 5 लोकांचे म्हणणें मात्र आयकून घेवपाक जाय. ती आयकून घेवपाक सुद्दां तांकां तितली ताकद ना आनी हेंच हांव मुख्य संस्कृतीर उलयतां. पण ती संस्कृती आमी सांबाळली. आमी ते संस्कृतीन अजुनूय तुवूय आमचो हांवूय आमचो असो म्हणटा. म्हणून तर 17 वर्सां राज्य आसून सुद्दां कोणाचेर वजें जावचें न्हू. कोणाक जबरदस्तीन आमी जे मराठी लागली अशें जावंक जायना. म्हणून तर त्या काळच्या दिग्गजांनी थोडो पाशेंस सांबाळप संयम सांबाळप. हेजो अर्थ असो न्ही की आमकां कांयच कळनासलें त्याच खबर नासलें. तिसरी गजाल ते म्हणटा की ना एमजीक लागून हे गोंय फाटीं उरले एमजीचो इरिपेरेबल लॉस जाल्ले सामकें भरपूर लुकसाण जालें अशें म्हणटा. आतां म्हाका कळत ना तें नुकसाण कितें कितें म्हणटा तें कळना. कित्याक ओपिनियन पोल मागपाक हेच सगळे दिग्गज गेल्ले थंयसर. त्या दिग्गजा फुडें ते प्रस्न निर्माण जाल्लो. सबंद भारतांत असो ओपिनियन पोल केन्नाच जावना. एकूच हो पयलो आनी शेवटचो. त्या ओपिनियन पोलाक तांकां तेंच्यांनी मागलेले त्या प्रमाणे ते सांगले महाराष्ट्रान वचपाचें काय संघ प्रदेश. आतां ते संघ प्रदेश वचपाचे खातीर हे दिग्गज सगळे गेल्ले तेंच्यांनी कितें जाय तें सांगपाचें. तो आतां काल भाशणान सांगता की इस्टर्न स्टेट्स आहा पळय तांकां कितें तरी खंय वेगळें आसा. वेगळें तें कितें सांगूना. पण म्हाजो तें म्हणणें एकूच आहा इस्टर्न स्टेट्स आहा पळय ते अंतरराष्ट्रीय सीमा थंय आहा. थोड्यांक बंगाल लागता बांगलादेश लागता थोड्यांक चायना लागता थोड्यांक भुतान लागता म्यानमार लागता. अशें तरेची इंटरनॅशनल थंय सीमा लागता आनी थंय भितर लोक येवपाचे भायर वचपाची संदी आसता. म्हणून तांकां थोडेशें कितें दिलां सुयेर. गोंयाचें तशें ना न्ही. गोंया वेल प्रोटेक्टेड. एके सायडीक येदो व्हडलो अरबी समुद्र दुसरे सायडीक येदो व्हडलो सह्याद्री. कोणूच भितून भायर येवपाचो संभवच ना. आतां जर तुमी म्हणटा गर्दी जाल्या लोकांची जाल्यार तो आमी केला तें. हांगाल्या राजकारण्यांनी जो ढीकपणा धाडस जे दाखोवंक जाय त्या त्या काळान तें दाखोवंक ना. म्हणून आयज तुमकां दिसता की गोंयाची लोकसंख्या अचानक 7 लाखांची 15 लाख जाता. गोश्ट पूण हेजो अर्थ एमजीकूच हें तुमचें आसा. एमजीची राजवट 17 वर्सां 25 वर्सां पयलीं एमजीची राजवट आसलेली. कोणूय एक सुबुद्ध नागरीक म्हणटलो अरे 25 वर्सां हेंची राजवट आतां म्हणटा ताका दिसतलें. इतल्या वर्सां केन्नाच उलयन दिल्लें ना केन्नाच सांगून दिल्लें ना. खंयच्याच कार्यक्रमाक वचप ना खंयच्या सभेन ताका म्हणून दिल्लें ना. 25 वर्सां उगीच रावलो आनी आयजूच कित्याक काडटा. म्हणजे विशय नाच काय कितें गोंयांत. आतां कितलेशेच हांव पळयता कितलेशेच जाण गोंया विशीं चिंता आसलेले सामके एकदम लोक तरेतरेन विशयाचेर उलयता. त्या विशयार उलयले एमजी जो काल्लबायो जाल्लो जो विशय आहा त्या विशयाचेर उलोवन तो कितें करूंक सोदता तें आमकां समजना. पूण गोंयाची एमजीची बरी बाजूय थोडी उलोवपाक जाय. म्हाज्या म्हणण्या प्रमाणे एमजी तेन्ना येयली ही बहुजन समाजा उत्थाना खातीर. आयज जो बहुजन समाजाचो भुरगो जे जनरल खूब बहुजन समाज म्हणजे तुमी एके जातीक हांव मानिना सगळे तरेचे लोक जन सरस्वती आसतले जे गरीब आसलेले सारके आर्थीक दृश्ट्या कंगाल आसलेले अशे लोक सगळे लोक गोंयांत शिकले. शिक्षण जालें आर्थीक दृश्ट्या सुबत्ता आसा. आयज कोणूच पेजेक असो उपाशी ना. तेन्ना पेजेक सुद्दां लोक उरताले. पेज जाय म्हणून लोक हेच्या दारान भरताले. आयज तें कांय ना. हें सगळें गोवा घडोवपाचें काम ज्या भावान केलें जाका आमी गोंयाचो भाग्य विधान सगळे म्हणटा तेच्या विशीं त्या पक्षा विशीं अशें हुकूमत काडप तरी 25 वर्सांनी
हेका आश्चर्य दिसता आणि म्हाका ह्यो गजब दिसता की ह्या पक्षाच्या मुशीतून जे असंख्य कार्यकर्ते तयार झाले, असंख्य नेते तयार झाले, असंख्य लोक तयार झाले, स्वतःच्या पायार उभे रावले, त्या लोकांक सुद्दां मात्तूय वायट दिसना. बाबा आमी हे सगळे शिकले, मोठे जाल्ले, उद्योग धंदो करून शिकले आनी शिकले, कोणाक लागलो हे गोष्टी अजून तांकां जायना. म्हाका ते वायट दिसता आनी म्हाका याद आहा तेंच्या मनान ते आसा लोक कदाचित फुडें येना जाय. दुसरी गोष्ट तुमकां सांगपाचें म्हटल्यार हेजेर कदाचित आमी सांगता ते दंडोळ घेवंक जाय जाल्यार तुमी आदली पत्रकां आदले लेख हे सगळे तुमचे काडून पळयता नेमकें कितें जाल्लें तें. आतां तेणें आजून सुद्दां करूं ना की आमी कितें मागपाचें म्हणून. तुमी मागपाचें न्हू, आतां कोणा कडेन कितें मागपाचें आनी मागून कितें म्हणटा आमी इंडियन टेरिटरी आमचो अधिकार तेन्ना कितें येदेशें कितें जाय आनी हांव जाणा तेन्ना मंत्रीपदाक सुद्दां जाले सगळे आमचे कडेन आमदार निवडून येयले तरी सुद्दां मंत्रीमंडळ स्थापन करपाक 3-3, 4-4 दीस थंय लागताले. आमी हे दिली पावती दिली हे 3 आमचे मंत्री म्हणून तरी ते थंयसून येवपाक 3-3, 4-4 दीस इतले सोबे नासले ते. कित्याक आमचें सरकार वेगळें तें सरकार वेगळें ह्यो गोश्टी आपल्यो. तेन्ना हांव तुमकां विनंती करता की एमजी पक्षाचें म्हणणें एमजी पक्ष गोंयांच्या राजकारणान आनी गोंयाच्या समाजकारणान तेजो कितें उपयोग गोंयांक तेणी कितें केलें हें तुमी तरी पत्रकारांक लोकां पर्यंत पावपाक जाय. ओगीच कोण तरी एक ज्येश्ठ श्रेश्ठ सांगता म्हणटा तें खरें तुमी ते पुलीस चवकशी करात, म्हायती काडात, त्या नंतर तेजेर उलयात. कित्याक आयज जर हें अशें सुरवात जाली जाल्यार फुडली पिढी कदाचित भरतली. फुडली पिढीक कळचें ना कितें म्हणून. त्या 2 पिढी ऑलरेडी जाल्यो त्या नंतर तरी सुद्दां हो आनी खपली कित्याक काडटा तें म्हाका समजना. म्हाका एक दिसता की खंय तरी खरजाता आनी खंय तरी फुटता अशें म्हाका आणि एक गोष्ट निषेध करून आणि ह्याच्यावर थांबणार आहे का हा विषय? फक्त निषेध करून थांबणार आहात का? नाही कसं त्याच्यावर स्टँड काय घेणार तुमची? पक्षाची भूमिका काय एकदम आम्ही पक्षाची भूमिका काय असणार नाही? आम्ही पक्षाची थोड्या दिवसांनी या व्हायचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग तिथून आमचं पुढे कसे वचपाचे ते. कारण पक्षाची बदनामी केली म्हणून तुम्ही सांगता. आणि एक गोष्ट तुमकां नमूद करता उदयबाब भेंब्रेन कोंकणीचे मोगो पक्षान नुकसान केलां म्हणटा. कोंकणीचें नुकसान मोगो पक्षान करुना. मोगो पक्षाची घटना आसा ते घटनेन कलम नंबर 2 ह्या हितून स्पश्ट केला कोंकणी आनी मराठी दोनूय भाशेक समान आमी वागणूक दितले आनी ती फुडें तेजो हें करपा खातीर आमी सहकार्य करतले. कोंकणीचें खरें तर नुकसान केलां ह्या लोकांनी. तात्पुरती 2 बुकां छापपाची, तात्पुरती 2 बुकां बरोवपाची, पुरस्कार मेळ्ळो म्हणटच तेन्ना बुकां लावपाचे आनी गोंजाक लावपाचे. खरें नुकसान हे पळय कोंकणीच्या लेखक आनी एकूण वाङ्मय कांयच ना. आतां पर्यंत तेंची 4-5 वर्तमानपत्रां येयलीं. 500 सर्क्युलेशन द्या ह्या गोंयाभर 500 सर्क्युलेशन जायना. ती बंद पडली कोणी एमजीन म्हणून घातली. एमजीन दिली तुमचे वाचक ना, तुम्ही तेजो प्रचार करना, ते फुडें कशें वचपा खातीर तुमी प्रयत्न करूना, त्या खातीर ते बंद पडला. एमजीन बंद करूना. अरे 500 कॉपी तुमचे अख्खे गोंयाभर खपना. ताका एमजी जबाबदार तुमी धरता. 2 बुकां छापता, पेनां बुकां लायता, तुमी पेन बंद दवरता. पुरस्कार मेळ्ळो म्हणटा तुमचे बुकां बंद. तुमचें लिखाण हे फक्त पुरस्कारा पुरते आसा, कोंकणीचे प्रचार करपा पुरते ना असो म्हाजो स्पश्ट आरोप आसा. तुमचो वापर केलो येतालो हे सगळे पुरस्कार आमचो वापर असं म्हटला आमचो वापर म्हणून आमी जे कोंकणी विशीं ते उलयता पळय मोगो पक्षाचेर उलोवपाक ह्या उदय भेंब्रे गरजाली. हो मोगो पक्षाच्या पाशिंब्याचेर एकदां आमदार म्हणून निवडून येयलो. लोकांनी एका पळयलो आनी दुसरे खोपे उदय भेंब्रेक मडगांव मतदारसंघात उडयलो. तुवें जर बरें काम केल्लें तर तुका तेच मतदार परत निवडून दितले आसले. तुजें काम झिरो. एकच प्रश्न टायम लगीन ओपिनियन आज तुम्ही सो डोंट यू फील दॅट वेदर प्रेसिडेंट लिडर जो मिनिस्टर आसा सगळे एकठांय जावन जेन्ना तुमी आयज सांगला पळय तशें सगळ्यांक एकच बार आतां सांगून हेजेर क्लियर केलें तुमी क्लियर करता दॅट्स ऑल.
Why I'm saying is that actually Yeah. पत्ता विषय कित्याक करता. See, it is in everybody's mind saying that Mangu Pakshwa, NGP was in forefront, he is there. So what I'm trying to say to ज्यांना म्हणता आता तुमचे कार्यकारिणी भेटेल सगळे. Why don't you all come openly public? ना that is what I am to tell you. कसे हा हातून आज तुम्ही सांगता सांगता तुमचा प्रयत्न तेच सांगता प्रेसिडेंट ना करो पण म्हाका सांग आमचो जो सर्वोच्च नेता सुजितराव लोळेकर ताणें खूब खेपे प्रेसिडेंट उलयला इतलेच न्हू हांव दुसरी गोश्ट सांगता न्हू 1976 जेन्ना बाणावली जिखली एमजी पक्षान मुख्य खेळ ती आहा 1976 जेन्ना बाणावली जिखली लुतो फेरो एका मतान निवडून येयलो तेन्ना कितलेशेच लोक जे एमजी अशे पाणयान पळयताले पळय तेंच्या पांया खालची वाळून ती कदरली अरे बाणावली जिखता आमी इतले दीस फक्त सांगलें ते एमजी मराठा वचूंक सोदता हांगा वचूंक सोदता थंय वचूंक सोदता मराठी करूंक सोदता आनी ते आयकना निवडून दिले तेन्ना पासून षडयंत्र सुरू जालें कितें कशें करून बहुजन समाजाक कुडके करप आनी तुमी लक्षांत घ्या त्यानंतर 77च्या काळान कितलेशेच बहुजन समाजाचे लिडर अर्दे परते भोवंक लागले तेमची पासून फारकत घेतली कारणां कितेंय आसूं पण तेन्ना पासून ते सुरू जाले ते जे तकलेन जे विचार करणारे लोक आहा तांकां दिसले की एमजी पार्टी आतां ती साडीकूय वयतली नुया वयतली बाणावली वयतली हांगा वयतली whatever you have said, तुम्ही कितें सांगला पळय, but do you does MGP feel that history of opinion poll is totally wrong as far as MGP is concerned? I don't say we are supporting MGP. No. As far as MGP opinion ते महाराष्ट्रात ते ती हिस्ट्री म्हणटा that is totally wrong हांव म्हणटा. नाही टोटली रॉंग आमी म्हणीत ना ओपिनियन पोल जालो जालो. आनी मान्य केलो. एमजी निर्णयकरणाचो पाठिंबो दिल्ली गोष्ट खरी ती कोण ना म्हणीत ना पण तेज्या नंतर जे कितें जालें तेजो तुमी विचारच करिना 50 वर्सां जाली बसकी आनी तेच परत उरता अरे त्या आमी ओपिनियन पोल आमी म्हणीत ना आमी मान्य केलो. आमी सपोर्टूच करताले आनी ओपिनियन पोल जाय आसले तुका कारणूय सांगली त्या टायमार जी पार्श्वभूमी जी आसलेली गोंयाची ज्या टायमार कितलेशे पुर्तुगीज हाडे लोक आसले ते श्रीमंत आसले तेंचे कडेन पयशे आसलेले तेंचे कडेन ज्ञान आसलेले ते लोक हे मान्य करून तयार नासले की आमी भारताचो अविभाज्य भाग म्हणून ही गोष्ट खरी आनी हांवच न्हू रँकेन फाटल्याचेर कितलीशीच तुमी भाशणां काडा कितें काडा तें खरें आसा आनी हेका लागून तें जास्त जालें न्ही अशें समजनाका की महाराष्ट्रांत वचपा खातीर लोकांनी आमकां निवडून दिलें म्हणून ना लोकांनी निवडून दिले हांगाली जी पार्श्वभूमी हांगाच्या लोकांची जी परिस्थिती आहा त्या परिस्थितीक कोण तांकां जाय आसलो म्हणून आनी भाऊ पयलीं खंय उबो रावला आपूण उबो रावंक नासलो न्ही तेका जर मुख्यमंत्री जावपाचो आसलो तो उबो रावतलो तो उबो रावंक नासलो कितें जाय आनी कितें लोक एकत्र जावप ते व्हडलें कार्य आनी बहुजन समाज फक्त हिंदू बहुजन समाज ना तुमी सगळे धर्माचे लोकूय आहा तेवूय लोक समर्थन खातीर उबे आसले तेन्ना जाल्यार मुद्दम तेन्ना हिस्ट्री काडून पळयात कितले लोक आसलेले ते कित्याक तांकां सगळ्या लोकांक तें जाय आसलें आनी खंयच्या जाती विरुद्ध केन्नाच नासले हे हेंच्यांनी तयार केला आपले सपोर्ट कन्सोलिडेट करपा खातीर तशें बामणांचे सारस्वताचे एमजी पक्ष कोच नासलो कितलेशेच भाऊक समर्थन जाले आनी प्रत्येक खेपो अध्यक्ष जाले मंत्री जाले हे कित्याक जाले तर आमचे थंय केन्नाच नासले पण हे करता आपले कॉन्सोलिडेट करपा खातीर तांकां आपले कोण तरी कॉन्सोलिडेट एकत्र जावंक जाय हे वेगळें म्हणून आनी आमच्या बहुजन समाजात दुखळे आहात न्ही कितलोय जाता बहुजन समाज जाय भट जावं बामण जावं कोण कितें दुखळे आसा डिमांड कितें तुमचे तुम्ही लिगल ऍक्शन घेतल्या लिगल ऍक्शन आता डिमांड कितें तुमचे ते बॅम्बूची माफी मागपाची कितें आतां पळय डिमांड म्हणशीत न्हू उदय भोंगरे कडेन डिमांड कितें आमी फक्त लोकांक बरें हाडटाय प्रश्न कितें आहा लोकांक तें खरें कितें नाही सावंत साहेब ते तुम्ही लोकांसमोर आणता हे बरोबर आहे पण लिगल ऍक्शन जाईल काय ह्याच्यावर नाही लिगल काय घ्यायचे बघू ना आम्ही विचार करू ना नाही, आपण पक्षाची काय करू बदनामी झाली शकतो म्हणून हो तुम्ही सांगताय, नाही सत्ता नाही म्हटल्यानंतर- मी काय म्हणतो त्याच्याबद्दल आम्ही विचार करेन पण एकच की लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे लोकांना नव्या पिढीला हे कळलं हे पाहिजे वारंवार सांगत आलेलं आहे तुम्ही तेच मी म्हटलं नाही की पण तुम्ही तोपर्यंत जात legal- नाही ना तेवढं लोकांमध्ये पाजरत नाही ना म्हणून हे परत वर देतं ना लोकांमध्ये जात नाही ते कारण काय असतं थोड्यांची भूमिका जशी आहे पण की तुम्ही एवढी ते जात नाही मग ती जे पक्षाचे तुमचे बदनामी करतात त्याच्या विरुद्ध तुम्ही लिगल ऍक्शन काहीच घेत नाही त्यामुळे तर हे बोलतात ना लोक विचार करू काय? मी म्हणता ते बरोबर आहे विचार करू पण एक गोष्ट आहे लोकांमध्ये गेलं पाहिजे एवढं मी सांगतो आणि ते तुम्ही म्हणता ते राईट विचार केला जाईल का बाबा कुठल्या गोष्टीने आम्ही ते करू शकतो कारण इतके तुमचे वरिष्ठ नेते वारंवार बोलत आलेले आहेत त्या सार्वमतावर किती वेळा बोललेले आहेत हा?
तुम्ही आता ज्या ज्या वेळेला असं करून काय बोलता त्यावेळेला पक्षाची बदनामी होती म्हणून नाही, मला- सांगता त्यावेळेला त्या व्यक्ती विरोधात तुम्ही स्टँड घ्यायला नाही पाहिजे ते काय? मी कडक भूमिका घेतली हो पाहिजे बरोबर आहे, ते बरोबर. आहे पण मी एक म्हणतो की वारंवार विचारांत बोलता तेव्हा आम्ही कितीतरी लोक आहेत की प्रश्न त्यांना विचारलं पाहिजे ना गोव्याच्या भल्यासाठी बाबा हे असं असं आहे नाही होत ते सर थँक्यू प्रत्येक माझा एक प्रश्न आहे तुम्ही मला एकूण भेंगळे आहे दुसरे इलेक्शन पडले तुमचे तिकीटाचे राजकीय तो अपक्ष राहिलो ते निवडून आले त्यांना सपोर्टेड बाय तुमच्या मतदारसंघ मडगाव सेकंड प्लीज चेक थँक्यू नारायण सामंत